नमस्कार मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र टॉक मध्ये। तर आता आपण उपस्थित आहोत साय वालोलीच्या नदीच्या इथे, जिथे जी उल्हास नदीचा जो ब्रिज आहे तो जो उल्हास नदीचा जो ब्रिज आहे आणि तिथला जो पाणी आहे तो संपूर्ण ओव्हरफ्लो होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तुम्ही माझ्या मागची जी नदी आहे ती व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता की संपूर्ण नदी ही ओव्हरफ्लो व्हायला काहीच तास राहिले आहेत। असाच जोरदार पाऊस पडत राहिला, 2 ते 3 4 तास सतत असाच पाऊस जोरदार पडत राहिला तर साय वालोलीचा जो ब्रिज आहे तो जो पुढे जो ब्रिज आहे तो ही सुद्धा ब्रिजच्या वरती पाणी येऊ शकतं, कारण की संपूर्ण पाणी सुद्धा खूप जास्त वेगाने वाहत आहेत आणि खूप जास्त पाणीला सुद्धा वाढ आलेली आहे। पहिलेच उल्हास नदीची पाणी पातळी जी 16.5 आहे ती जास्तीत जास्त 16.5 असू शकते, तर ती आता जास्ती झालेली आहे। त्याच्याहून जास्त 17.5च्या मिलीमीटरला हा जो पाण्याचा जो आहे ती पूर्ण वाढ झालेली आहे। तुम्ही पाहू शकता ती इथे जो स्मशानभूमीकडे जाणारा किंवा इथं मासे पकडायला माणसं जातात त्यांना जाण्यासाठी हा इथला जो मार्ग आहे, काही अर्ध्या एका तासाआधी हा मार्ग खुला होता, पण आता त्यानंतर पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर हा जो मार्ग आहे हा सुद्धा पाण्याखाली जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याच्याच बाजूचा संपूर्ण परिसर आहे, जो उल्हास नदीच्या बाजूचा संपूर्ण परिसर आहे, आपल्याला आपण पाहू शकतो की संपूर्ण परिसर हा जो आहे पाण्याखाली जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे। गेल्या 3 ते 4 दिवसांमध्ये संपूर्ण बदलापूरमध्ये जळमय प्रकरण झालेलं आहे, कारण की बदलापूरमध्ये सर्व जागेंवर ईस्ट वेस्ट जे काही टनल्स आहेत तिथं सुद्धा पाणी भरलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर आपल्याला नागरिकांना अशीच कळकळीची विनंती आहे, जर आपलं अत्यंत महत्त्वाचं काम असेल तरच आपण घराबाहेर पडावं किंवा आपण आपली स्वतःची काळजी घ्यावी आणि आपण कुटुंबाची काळजी घ्यावी। तर अशाच अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र टॉक। मी गौरव गागडे, कॅमेरामॅन सिद्धार्थ आडव सोबत, बदलापूर।